1995 साली महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार झालेले शरद पवार 1996 पासून दिल्लीच्या राजकारणात जे आघाड्यांचं पर्व सुरू झालं तेव्हा तिथले एक महत्त्वाचे नेते बनले. पुढे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही बनले. असं म्हटलं गेलं की आघाड्यांच्या या काळात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पवार दुसऱ्यांदा समीप पोहोचले होते. काँग्रेस बहुमतात नव्हती, पण तिच्या पाठिंब्यावर सरकार बनत होतं. त्याच वेळेला सोनिया गांधींशी त्यांचे संबंध ताणलेले राहिले. त्यात काँग्रेसमधली मातब्बर नेत्यांची एक फळी पवारांच्या विरोधात कार्यरत होती. सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात यायचं ठरवलं आणि मग काँग्रेस अंतर्गत गणितही बदलली. एक मोठा वर्ग सोनियांनी पंतप्रधान व्हावं याही मताचा होता. शेवटी 1999 मध्ये शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलला आणि पी.ए. संगमा, तारिक अनवर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांचं काँग्रेसमधलं हे दुसरं बंड होतं. 1999 मध्ये लोकसभा